नंदुरबार प्रकाशा आणि डांबरखेडा येथील धोकादायक पुलांची जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठिया कडून पाहणी, तातडीने दुरुस्तीचे आदेश, नवीन पुलांचे काम लवकरच पूर्ण होणार। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील तापी नदीवरील जुना पूल आणि डांबरखेडा येथील गोमाई नदीवरील पूल अत्यंत धोकादायक स्थितीत असल्याने नंदुरबार जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी तात्काळ संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेसह घटनास्थळी धाव घेत पुलांची पाहणी केली। पुलांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून त्यांच्या दयनीय अवस्थेची गंभीर दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने रस्ता दुरुस्तीचे आदेश प्रशासनाला दिले आहेत। गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे प्रकाशा आणि डांबरखेडा येथील या दोन्ही पुलांची अवस्था अधिकच बिकट झाली आहे। या गंभीर परिस्थितीमुळे प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेतली आहे। डॉक्टर मिताली सेठी यांनी दिलेल्या माहितीनुसार डांबरखेडा येथील गोमाई नदीवरील नवीन पुलाचे काम लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे, तर प्रकाशा येथील तापी नदीवरील नवीन पुलाचे किरकोळ काम पूर्ण करून तो लवकरच वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे। यासोबतच दोन्ही जुन्या पुलांचीही तातडीने दुरुस्ती केली जाणार आहे, जेणेकरून नागरिकांना सुरक्षित प्रवासाची सोय उपलब्ध होईल। या त्वरित कारवाईमुळे स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे। मराठी न्यूज, राजू साळी, प्रकाशा। मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, आध्यात्मिक, राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे। पुढील लिंकवर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राइब करा।